नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 17 व 18 जून 2024 या 2 दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण 17 व 18 जून या 2 दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी एक एक करून बघूया। तर चला, 1 नंबरला सिरिल रामफोसा यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झालेली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दक्षिण आफ्रिका। सिरिल रामफोसा यांची दक्षिण आफ्रिका देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड ही झालेली आहे। मित्रांनो, दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीमध्ये आफ्रिकन नॅशनल काँग्रेसला 40% ही मिळालेली आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, या प्रश्नासंदर्भात लक्षात असू द्या। तर चला, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, आपल्या भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी आता ऑप्शन क्रमांक 2 अजित डोवाल यांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे। मित्रांनो, अजित डोवाल यांची तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी ही नियुक्ती झालेली आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेच्या दृष्टीने विचारला जाऊ शकतो, नोट डाऊन करून ठेवा। तर चला, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। 2024 साठी साहित्य अकादमीचा मराठी भाषेतील बाल साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भारत ससाणे। मित्रांनो, 2024 साठी साहित्य अकादमीचा मराठी भाषेतील बाल साहित्य पुरस्कार हा भारत ससाणे यांना जाहीर झालेला आहे। मित्रांनो, भारत ससाणे यांच्या शमशेर आणि भूत बंगला या कादंबरीला साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार जाहीर झालेला आहे। मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, परीक्षेच्या दृष्टीने आगामी पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो, नोट डाऊन करून ठेवा। आणि मित्रांनो, आपण रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न जे घेत आहोत ते आपल्या एका नवीन करंट अफेअरच्या बुकमध्ये हे सर्व प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, यातूनच प्रश्न विचारले जाणार आहे। तर चला, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। पंतप्रधानांच्या प्रधान सचिवपदी कोणाची निवड झालेली आहे? तर मित्रांनो, पंतप्रधानांच्या सचिवपदी आता ऑप्शन क्रमांक 4 PK मिश्रा यांची नियुक्ती ही झालेली आहे। मित्रांनो, पंतप्रधानांच्या प्रधान सचिवपदी निवड झालेले PK मिश्रा हे 1972 बॅचचे IAS अधिकारी आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर चला, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। 2024 साठी साहित्य अकादमीचा मराठी भाषेतील युवा साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 देवीदास सौदागर। मित्रांनो, देवीदास सौदागर यांना 2024 साठी साहित्य अकादमीचा मराठी भाषेतील युवा साहित्य पुरस्कार हा जाहीर झालेला आहे। मित्रांनो, या प्रश्नासंदर्भात 4 पॉइंट आहेत, ते देखील अतिशय महत्त्वाचे आहे, ते देखील आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो, देवीदास सौदागर यांचा उत्सवन कादंबरीला मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे। तर मित्रांनो, या साहित्य अकादमीच्या वतीने 2024 साठी 24 भाषेतील लेखकांना युवा पुरस्कार हा जाहीर करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, इंग्रजीतील भाषेतील युवा साहित्य पुरस्कार हा K व्यंकटेश यांना जाहीर झालेला आहे। तर मराठी भाषेतील युवा साहित्य पुरस्कार हा लेखक देवीदास सौदागर हे धाराशिव जिल्ह्याशी संबंधित आहे, यांना हा मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे। हे सर्व पॉइंट या प्रश्नासंदर्भात तुम्ही लक्षात असू द्या आणि प्रश्न हा करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा, मोस्ट इम्पॉर्टंट हा देखील प्रश्न आहे। तर चला, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। ब्रिक्स स्पर्धा 2024 कोणत्या देशातील कझान येथे पार पडत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रशिया। मित्रांनो, ब्रिक्स स्पर्धा 2024 ही रशिया देशातील कझान येथे पार पडत आहे।
मित्रांनो, या भारतीय महिला टेबल टेनिस संघाने ब्रिक्स स्पर्धेमध्ये कांस्य पदक हे पटकावलेले आहे. हा देखील पहिला पॉइंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. उत्तर प्रदेशमधील कोणते शहर देशात सर्वाधिक उष्ण शहर ठरलेले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 प्रयागराज. उत्तर प्रदेशमधील प्रयागराज हे शहर सर्वात उष्ण शहर ठरलेले आहे. मित्रांनो, उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज येथील देशातील सर्वाधिक 46.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद ही झालेली आहे. हे देशातील प्रयागराज शहर सर्वाधिक उष्ण शहर ठरलेले आहे. हा महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या. चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. कोलकाता उच्च न्यायालयाने कोणत्या राज्याच्या सरकारला तृतीय पंथींना सरकारी नोकरीत 1% आरक्षण देण्याचे निर्णय हे दिलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल. मित्रांनो, कोलकाता उच्च न्यायालयाने आपल्या पश्चिम बंगाल राज्य सरकारला तृतीय पंथींना सरकारी नोकरीत 1% आरक्षण देण्याचे निर्देश हे देण्यात आलेले आहे. हा देखील महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 चे करंट अफेअरचे प्रश्न हे तुम्ही बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळते. व्हिडिओ हा आवडत असेल आणि व्हिडिओमधील प्रश्न देखील तुम्हाला आवडत असेल, व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या अभ्यासू मित्र मैत्रिणींपर्यंत व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.